एकदम मस्त कार्यक्रम आहे. कारण मधमाशांचं काय सेट आहे का? मधमाशा आपण पालन करण्यासाठी ट्रेनिंग त्यानंतर आमचं ॲग्रोटुरिझम आणि इस्टेट टुरिझम असे गार्डन. ओनर तुम्ही का स्वतः? नाशिकला आहे का? भरपूर गोष्टी आहेत. एवढं तर लिटरेचर त्याच्यात ते ठळक गोष्टी आम्ही घेतले. तर छान पुण्याच्या जवळ माशांच्या सोबत हो विस्तृत माशांचं थोडं आपले पेट्या वगैरे कसं काय ते सांगता का? आपण पाहता येणाऱ्या तीन प्रकारच्या मधमाशा आहेत. एक ट्रायगोना म्हणून असते, त्यानंतर दुसरी सिरेना इंडिका, तिला मराठीमध्ये आपण सातेरी म्हणत असतो, आणि तिसरी जी आहे ॲपिस मेलिफेरा. हिचीवाली प्राईज जाते 4,000 पासून तर 5,500 रुपयापर्यंत एका बॉक्सची हो. प्राइस. तर त्याच्यात तुम्ही म्हणाल की रेट का चेंजेस, तर क्वांटिटी जशी कमी जास्त झाली तर त्यानुसार बॉक्सचा रेट ठरला जात असतो. ही ॲपिस मेलिफेरा आहे, ही 3 किलोमीटरची रेंज कव्हर करते. सिरेना इंडिकाचा हा जो बॉक्स आहे हा जवळपास 1.5 किलोमीटरपर्यंत. याला जर शेतकऱ्याला लावायचं असलं समजा शेतामध्ये हो. तर आपण मागवणार कसं ते आता? त्याच्यासाठी काय माहिती आहे सर, तुम्हाला आमच्या स्पॉटला जावं लागतं. ते ऑनलाईन वगैरे कुरिअरने असं पाठवणं शक्य नाही. हो नाही, पण तुमच्या इथं येऊन जरी घ्यायचं म्हणलं फळबागायतीमध्ये समजा. हो, नाशिक जिल्ह्यामध्ये बसवंत पिंपळगावला या ॲड्रेसवरती मिळतं. मधमाशी तुमचा नंबर सांगा. 98 22 73 80 7 या नंबरवर पॉलिनेशनसाठी बॉक्स वगैरे मिळत असतात. व ट्रेनिंग वगैरे घ्यायचं झालं तर 77 74 08 95 17 या नंबरवरती ट्रेनिंगची माहिती मिळते तुम्हाला. ठिकाण कोणतं आहे? ठिकाण जे आहे बसवंत गार्डन पिंपळगाव, नाशिक जिल्हा. हो.
बॉक्सची प्रत्येक बॉक्सची प्राइस एकच आहे का वेगवेगळी आहे? नाही, हे जे बॉक्स आहेत हे फक्त कलर केलेले आहेत अट्रॅक्शनसाठी. हां ते व्हाईट कलरचा जसा बॉक्स आहे ह्याप्रमाणे शेतकऱ्यांना बॉक्स देत असतो. हे डेकोरेशनसाठी आम्ही वेगवेगळे कलर केलेले आहेत. म्हणजे एकच समजा एकच बॉक्स हो, आहे एकच का? box. आत काय टाकायचं त्याच्यात? आणि हा जो आहे हा वेगळा आहे. हा सातपुडा मध म्हणतो आपण मराठीमध्ये. आपले छोट्या मधमाशा ज्या असते तसं हो, सातपुडा मध. आणि ते सातेरी. नाही, ही सातेरी असते. अच्छा ही सातेरी. हा, आणि ही ॲपिस मेलिफेरा आहे, इटालियन ते मधमाशी म्हणू शकतो आपण. एका वर्षामध्ये 35 किलो काहीतरी मध गोळा 30 करते ते तेच ना? 35 किलोपर्यंत मध उत्पादन देते. हां परंतु त्याला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुमच्याकडे फुलं किती प्रमाणात आहेत. फुलं असतील तर तुम्हाला ते 30-35 बरोबर. किलोचं ॲव्हरेज एका एकराच्या बागेमध्ये आपण किती पेटे ठेवू शकतो ते? सर ते कसं आहे माहिती आहे का, त्याचं डिपेंड आहे की तुमचा बाग कसला आहे. जर मोहरीचं शेत वगैरे असेल तर 4 पेट्या चालू शकतात तिथं. आणि डाळिंबाचं असेल तर 2-3 ठेवू शकतो. आणि कांद्यासाठी जर म्हटलं, कांद्याच्या बीजसाठी तरी एक 3 पेट्या ठेवल्या पाहिजे. एकरी समजा 3 पेटा आपण ठेवू शकतो. ठेवल्या पाहिजे. बरोबर. कितीला एक पेटी किती रुपयाला आहे? 4,000पासून 5,500 रुपयापर्यंत त्याची किंमत. त्याच्या आतमध्ये सर्व येतं ते? हो, स्लाईड दाखवू वगैरे शकता तुम्ही? आता नाही येत. या अशा स्लाईड असतात. याप्रमाणे स्लाईड असतात.